जगभर मानवी स्वातंत्र्याचे लढे पुकारले जात होते, मानवी स्वातंत्र्याच्या व्याख्या होत होत्या. मानवी स्वातंत्र्य किती विशाल आहे, त्याचं बहुआयात हे सगळं स्पष्ट करण्याची एक प्रकारची अहिमेका लागली होती. ठिकठिकाणी अशा प्रकारचे संघर्ष आणि लढे पुकारले जात होते. संपूर्ण जगात अनेक ठिकाणी हुकुमशाही निर्माण होत होती. हुकुमशाहीची व्याख्या केली जात होती. माणसाचं खरं स्वातंत्र्य काय आहे त्याच्या व्याख्या केल्या जात होत्या. आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळेला या देशामध्ये इंग्रजांची राजवट होती. इंग्रज भलेही या देशाचे शोषक म्हणून या देशामध्ये आले, मला हे मान्य आहे की इंग्रज फक्त तिथून इंग्लंडवरून निघाले आणि भारत नावाचा कुठला तरी देश आहे त्याचा फक्त आपल्याला उद्धार करायचा आहे ही काही त्यांची प्रेरणा नव्हती. त्यांना त्यांचं आयुष्य सुखी करायचं होतं. ते सुखी करण्यासाठी त्यांना धनाची आवश्यकता होती, पैसा पाहिजे होता. पैसा मिळवण्याचा माझा व्यापार होतं, व्यापारासाठी आले. पण हे सगळं करत असताना त्यांचं जे व्यक्तिमत्व घडलेलं होतं त्यांच्या देशामध्ये, ते ज्या मूल्यांनी घडलेलं होतं त्या मूल्यांचा आविष्कार या ठिकाणी झाला. आणि म्हणून हा देश सोडून जाण्याची जेव्हा पाळी आली, नाईलाज झाला त्यांचा, जातही असताना हा देश एकतर दोन पद्धतीने त्यांनी विचार केलेला दिसतो. एकतर कायमस्वरूपी तो आपल्याशी बांधील असावा, जुळलेला असावा. भारत राष्ट्रकुलाचा सदस्य आहे म्हणून इतर देशामध्ये जसं भारत देश आपले अम्बॅसेडर पाठवतो, इंग्लंडमध्ये त्याला हाय कमिशनर म्हणतात. दे कन्सिडर स्टील इंडिया इज आवर पार्ट, आणि म्हणून दॅट इज हाय कमिशनर, नॉट अम्बॅसेडर. तेव्हा एकतर तो आपल्या सोबत राहावा आणि भारत नावाचा देश आपल्यातून स्वतंत्र होत असताना तो आपल्या सोबत राहावा. पण कशा पद्धतीने राहावा, तर याही देशामध्ये साधारणतः लोकतंत्रात्मक शासन असावं. त्यांची भारतातली जी वाटचाल होती या अशा प्रकारची होती. आणि म्हणून तो ब्राह्मणशाहीचा या ठिकाणी नाईलाज झाला. कारण जर त्यांचं म्हणणं मांडलं नसतं तर यांना स्वातंत्र्य मिळणं कठीण गेलं असतं. हे जे काही तथाकथित स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं म्हणतात ते फक्त सत्तांतर आहे, इंडिपेंडन्स वगैरे काही नाही. त्याला आपल्या त्या सत्तांतराला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यामध्ये रूपांतरित करायचा आहे. त्याचा महत् प्रयत्न जो आहे तो प्रयत्न 26 जानेवारी 1950ला आविर्भूत झाला आणि तो पूर्णत्वास जायला पाहिजे, तो अद्याप गेलेला नाही. तेव्हा स्वातंत्र्याला मिनिंगफुल बनवायचं आहे, स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने मिनिंगफुल बनवायचं आहे. आणि 15 ऑगस्ट स्वतःहून मोठा ठरू शकत नाही. 15 ऑगस्टला सार्थ 26 जानेवारीची जोड जर मिळणार नसेल तर 15 ऑगस्टला मोल नाही. आज गणराज्य दिन आहे, प्रजासत्ताक दिन आहे. आज हा विचार आपण स्वीकारला आजच्या दिवशी 1950 साली. आणि तेव्हापासून एक नवा देश, एक नवं राष्ट्र उभारलं जावं अशा प्रकारची एक इच्छा होती संविधान निर्मात्यांची. या संविधान निर्मात्री सभेमध्ये अजून किती लोक असतील, 380 वगैरे काय अशी एक संख्या मला माहिती आहे. ती खरी नेमकी आहे की काय मला माहिती नाही. अनेक प्रकारचे लोक त्या संविधान सभेमध्ये, संविधान निर्मात्री सभेमध्ये, कोणी किती त्या ठिकाणी प्रताप केला आणि कर्तबगारी केली जाणकारांना माहिती आहे. आपल्यापैकी बरेचसे लोक किमान काही पक्षी वाचक आहेत, त्यामुळे इतक्या गोष्टी निदान माहिती आहे की हे संविधान कोणी निर्माण केलं. त्यावरही माझी आपत्ती आहे की त्या 7-8 लोकांनी जी ड्राफ्टिंग कमिटी बनवली आणि जी स्टँडिंग कमिटी किंवा अजून कोणत्या ज्या कमिटीज असतील आणि त्यांच्यामधून ते ठराव आणि प्रस्ताव येत गेले आणि नंतर मग या मसुदा समितीने जी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात होती तिने त्याला अंतिम रूप दिलं वगैरे, ही फक्त एक सरळ सोपी भाषा झाली. मी असं मांडणाऱ्यांपैकी आहे की हे संविधान आमच्या महापुरुषांच्या मानवी मूल्याच्या संघर्षाचं प्रतीक आहे. संविधान निर्माण करत असताना ज्योतिबा फुले नसतील, संविधान निर्माण होत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज नसतील, पण या सगळ्यांच्या विचारांचं प्रतिबिंब त्यामध्ये एकवटलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने. हा संघर्ष तो सातत्याने असा चालला, त्याची परिणती अशी झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांना ती संधी मिळताच हा संपूर्ण संघर्ष त्यांनी त्या ठिकाणी उतरवलेला आहे. या संघर्षामध्ये असलेली मूल्य त्यांनी संविधानामध्ये उतरवलेली आहे.
पण काय म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांनी? काय म्हटलं असेल की हे संविधान मी बनवलेलं आहे, या देशाच्या हजारो वर्षाच्या आधीच्या मालकांनो हे तुम्ही चालवा. नाही, त्यांनी हजारो वर्षापासून मेंढरा असल्यानं हे सांगितलं होतं की हे संविधान तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, तुम्ही चालवावं. सगळा बिघाड जर कुठे झाला असेल तर आमच्या हजारो वर्षाच्या परंपरागत हितशत्रूंच्या हातात आपण हे संविधान दिले आणि त्यांची भाटगिरी आपण करतो. बुद्धिजीवींनी केली भाटगिरी, साहित्यिकांनी केली भाटगिरी. बुद्धिजीवी आजही करतायत, साहित्यिक आज करत आहेत. अपवाद सन्माननीय थोडेफार असते, नक्कीच आहे. परंतु ज्यांच्यावर आपण या विषयामध्ये ज्या साहित्यिकावर ही जबाबदारी सोपवली, मी बुद्धिजीवी या अर्थाने हा शब्द वापरतो, ज्या बुद्धिजीवींच्यावर ही आपण जबाबदारी सोपवली, समाजाने यांच्याकडे आशाभूतपणे पाहू नये, यांनीच दगलबाजी केलेली आहे. हे संविधान राबवण्याची जबाबदारी जर आम्ही पत्करली असती, हे संविधान आम्ही जर चालवू शकलो असतो, तशी परिस्थिती जर आपण निर्माण केली असती, तर आज या विषयावर पुन्हा एकदा चर्चा करण्याची गरज राहिली नसती. आपण फक्त चर्चाखोर लोक आहोत. आपण चर्चा करतो, आंदोलन चालवत नाही. काय सूत्र आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचं? मोठे मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत, मोठे मोठे ग्रंथ लिहिले, अनेक प्रकारचं त्यावर भाष्य झालेलं आहे. अर्थात ते होणंच गरजेचं आहे, त्याची चिकित्सा झाली पाहिजे आणि त्या अर्थाने हे सगळं झालेलं आहे, ते बरोबर आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचं सूत्र मी जे मानतो, बाबासाहेबांचं सूत्र असं आहे की हजारो वर्षे स्वतःच्या जीवनाला नियंत्रित करण्याचं, स्वतःचे जीवन चालवण्याची सूत्र, किंबहुना हा देश चालवण्याची सूत्र ज्या या मूळ निवासी लोकांच्या हातून निसटलेली आहेत, त्यांच्या हातात ती सूत्र पुन्हा एकदा बहाल करणे हे आंबेडकरी चळवळीचं सूत्र आहे. नेमकं हेच तर झालेलं नाहीये. विचारामध्ये फार मोठे रॅडिकल असलेले लोक समाजातील लोकांना स्वतःच्या बळावर उभा राहण्याचे आणि स्वतःच ही जबाबदारी पत्करण्याचा सल्ला का देऊ शकले नाही आजपर्यंत? कोणाही लेखकाची लेखणी तशी का नाही वळली? दुःखांचं, व्यथांचं विदारक चित्रण झालं, उदात्तीकरण झालं. बोरिस मेश्रामने आता ते आपल्या पुढे मांडलं, उदात्तीकरण झालं. अरे पण या लोकांची नेमकी गरज काय आहे? यांना काय सांगायला पाहिजे? कसंही करून आम्ही हे करायला पाहिजे होतं आणि आजही ते करण्याची गरज आहे की तुम्ही काही करा, पण या देशाची सूत्र पहिल्यांदा आपल्या हातात घ्या. शत्रूंच्याकडून अपेक्षा करता येत नाही. हा देश तथाकथित स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या देशातल्या तमाम दलित, पीडित, शोषित बहुजन समाजाच्या हित विरोधी लोकांच्या हातात आहे. सापाकडून काय अपेक्षा करणार? बेडकाने सापाकडून काय अपेक्षा करायची? फारच तुझी कांती तुकतुकीत आहे, तुझं डोलणे फार डौलदार आहे म्हणून त्याच्या जवळ जाव. अरे हे बेडूक त्या सापाचं भक्ष्य आहे. उंदरांनी बोक्याकडून काय अपेक्षा करावी? आमचा सगळ्यात मोठा मूर्खपणा हा आहे की आमच्या महामानवाच्या संघर्षातून झालेलं हे संविधान चालवण्यासाठी आपण अतिशय मूर्खपणाने आपल्या हितशत्रूंच्या हातात दिले आणि इकडे समाजवादावर पोथ्या लिहित बसलो, इकडे आक्रोश करत बसलो कि हमको पीटा जा रहा है, हम पे जूते बरसाए जा रहे, हमारे घर जलाए जा रहे. काय अर्थ आहे याला? कोणी दिलं? थेट नेहरूच्या काळापासून, जवाहरलाल नेहरूच्या काळापासून संविधानाचा द्रोह सुरू आहे. खुद्द जवाहरलाल नेहरू सकट ती त्यांची बेटी इंदिरा पर्यंत आणि त्यानंतरही एक जात सगळ्यांनी या संविधानाची बेईमानी केलेली आहे, पायदळी तुडवलेला आहे. पण इकडे आमचे लोक म्हणतात, काही आमचे नेते आहेत ते म्हणतात, खबरदार संविधानाला हात लावाल तर तुमचे हात छाटून टाकू. भाषेवरून तुमच्या लक्षात आलं असेल अशा भाषा कोण वापरतात? खबरदार
अरे येड्या, तुला काय वाटतंय की हे पुस्तक उचलतील संविधानाचं, हे बाजूला ठेवतील आणि दुसरं बसवतील, तेव्हा तू तलवार काढशील? त्यांना काय गरज आहे? तुझे शत्रू इतके मूर्ख आहेत का? त्यासाठी पुस्तक उचलून बाजूला ठेवण्याची गरज नाही. भारतीय संविधान बाजूला ठेवण्याची आणि मनुस्मृती नावाचा ग्रंथ या ठिकाणी आणून ठेवण्याची गरज नाहीये. संविधानाचा कलेवर जशाचं तसं ठेवून आतला सगळा गाभा झडवून टाकता येतो. अरे संविधान काय देतं? संविधान काय देत असतं? एखाद्या राष्ट्राचं, एखाद्या देशाचं संविधान कसं असतं? कलम असतील अनेक. अमेरिकेच्या संविधानामध्ये काही कलम आहे, आयरिश संविधानामध्ये काही आहे. एखादं संविधान मोठं असेल, एखादं लहान असेल, त्या त्या देशाची गरज आणि त्यानुसार ते निर्माण झालेलं असतं. पण विचारात करायचं झालं तर संविधान काय देत असं, कुठल्या प्रकारच्या व्यवस्था देते संविधान? संविधान कोणत्याही त्या एखाद्या देशाचं संविधान त्या देशाला देते राजकीय व्यवस्था. एखाद्या राष्ट्राचं एक त्याचे संविधान असते, ते देते एक समाज व्यवस्था जी निर्माण करायची असते. संविधान देते आर्थिक व्यवस्था आणि संविधान देते दंड व्यवस्था, न्यायिक व्यवस्था. यामध्ये कलम कमी जास्त असू शकतात. ते किती असावेत या त्या देशाच्या आकृती प्रकृतीवर अवलंबून आहे. बाबासाहेब आंबेडकरांना ते खूप जास्त अनेक कलमांच्या मध्ये विशद करण्याची गरज पडली. कदाचित त्याच आशयाचं त्याही पेक्षा कमी शब्दामध्ये त्यांना लिहिता आलं, पण ती गरज होती म्हणून संपूर्ण विश्लेषणासह त्यांनी ते मांडले. मनुस्मृतीमधली मूल्ये, राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि दंड व्यवस्था, आणि इकडे भारतीय संविधानातील व्यवस्था. मनूची राजकीय व्यवस्था काय सांगते की राजेशाही असावी, राजा हा सार्वभौम ऐश्वराचा अवतार आणि तो पुरोहिताच्या सल्ल्याने काम करेल, यती परंपरेला जपेल. ही राजकीय व्यवस्था मनुस्मृतीमधली आहे. ती गाडून टाकली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि राजकीय व्यवस्था अशी दिली लोकशाही. भारत हे लोकशाही राष्ट्र असेल, त्यामध्ये प्रत्येक माणूस राजकीय दृष्ट्या समान असेल. वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू. तिकडे राजा आणि उरलेली प्रजा, इकडे संपूर्णच्या संपूर्णच प्रजा. ऑल सिटीजन्स अँड हॅव्हिंग इक्वल व्हॅल्यू. ही राजकीय व्यवस्था. कसं सहन करावं व्यवस्थेच्या पोशिंद्यांनी की त्यांना प्राणप्रिय असलेली ती तशा प्रकारची यतीम परंपरा असलेली पुरोहितशाहीने चालणारी राजव्यवस्था, राजेशाही नष्ट व्हावी आणि लोकशाही निर्माण व्हावी, हे पचवणं शक्य नव्हतं त्यांना. एखाद्या देशाचं संविधान कशा प्रकारची सामाजिक व्यवस्था देते? मग मनुस्मृतीमध्ये सामाजिक व्यवस्था काय आहे की समाज हा 4 वर्णामध्ये आणि त्याही नंतर अनेक जातीमध्ये विभागलेला. कोणाचाही दर्जा कोणा समान नाही. भारतीय संविधानामधली सामाजिक रचना काय आहे की सामाजिक दृष्ट्या सगळे समान असतील. कसं हे या देशातल्या एंटेना एरियल वाल्यांनी सहन करावं, पंड्या पुजाऱ्यांनी आणि ब्राह्मणांनी हे कसं सहन करावं, पण मारून मुटकुट त्यांना त्यावेळेला मूग गिळून सगळा राग आवरून त्यांना ते स्वीकारावं लागेल. अर्थव्यवस्था ही विषमतेवर आधारित मनुस्मृतीमधली जी अर्थव्यवस्था आहे, ज्यामध्ये ब्राह्मणांना आणि वरिष्ठ वर्णांना सगळे आर्थिक अधिकार आहेत आणि उर्वरितांचा वर्ग आहे त्याबद्दल सरळ लिहिलेलं आहे, शूद्राती शूद्रांना धन संपादन करण्याचा अधिकार नाही. आणि जे त्याच्याकडे ते देखील त्याचं नाही आहे, ते अंतिमता ब्राह्मणांचं आहे. मनुचं विधान बाबासाहेबांनी तेही नष्ट केलं आणि प्रत्येकाला उचित मार्गाने त्याच्या जीवनाची गरज भागवण्या इतपत धन कमवण्याची संधी ठेवली बाबासाहेब आंबेडकरांनी. कसं त्यांनी सहन करावं? ब्राह्मणी व्यवस्थेच्या संचालकांनी हे कसं सहन करावं, पण त्यांना ते पचवावं लागलं त्यावेळेस. दंड व्यवस्था मनुस्मृतीची काय आहे
मनुस्मृती म्हणते की ब्राह्मणाने किती मोठा जरी अपराध केला तरी त्याला प्राणदंड करता येणार नाही. आणि काही शिक्षा तर मोठ्या मजेदार आहे, ज्याचं पेशवाईमध्ये अंमलबजावणी करण्यात आली की एखाद्या ब्राह्मणाने गुन्हा केला तर त्याला सचैल स्नान करायला लावायचं आणि शेरभर तूप प्यायला लावायचं. काय किती भारी भयानक शिक्षा आहे. अशा शिक्षा आपल्याला मिळाल्या तर किती बरं होईल. हजारो वर्षाची कुपोषित आपण, पण एक थेंब तुपासाठी आम्ही आसावलेले असतो, ह्या शिक्षा. परंतु भारतीय संविधान काय म्हणते की समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा होईल. समान गुन्हा केला असेल समान शिक्षा, त्याच्या जातीपातीचा वर्णाचा विचार करता येणार नाही. हे कसं, ज्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत, ज्यांना सगळ्या प्रकारच्या सवलती मनुस्मृतीमध्ये मिळालेल्या आहेत, सगळे अधिकार सर्वाधिकार मिळालेले आहेत, त्यांचा हा किती नाईलाज झाला असेल हे संविधान स्वीकारत असतानाची कल्पना करा. आणि मग ठरवा की ते खरंच हे संविधान अंमलात आणू शकत होते का. ते अंमलात आणू शकत नव्हते. ते शहाणे आहेत. आपला राग न दाखवता त्यांनी ते स्वीकारलं आणि विचार केला, थांबा, शेवटी याच्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी या मूर्खांनी आपल्याला दिलेली आहे ना. मग बरं झालं. भले हे संविधान आपल्याला मान्य नाही, पण कमीत कमी चालवण्याची संधी आपल्याला मिळाली. जरी संधी मिळाली नसती किती वाईट झालं असतं, पण एक बरं झालं, तिने सुटकेचा निश्वास टाकला की संविधान भले आपल्या मर्जीचं बनलेलं नाही, पण चालवण्याची जबाबदारी आपल्याला आली. या पडत मूर्खांनी ती आपल्याला दिली. माझ्या मित्रांनो, अनेक दोषांच्या मध्ये सगळ्यात मोठा दोष जर आपण कोणता केला असेल तर या देशाची राजकीय व्यवस्था आपण आपल्या हितशत्रूंच्या हाती सोपवली आणि आजही भाटगिरी करत आहोत. कशी? आपण आपल्या बळावर काही करू शकत नाही. त्यांच्यापैकीच मग थोडेसे जे आपल्याशी चांगलं बोलत असतील, आपण झोळी पसरली तर काही टाकणार असतील तर त्यांच्याकडे जाऊ. मग दगडापेक्षा वीट बरी. भाजपले जास्त बदमाश आहे, काँग्रेसवाले चालतील पाय चाटायला बरे, थोडंफार देतात. ही बेशरमकी सोडण्याची गरज आहे. समाजाला बुद्धिजीवींनी हे पंगुत्व दिलेलं आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ओबीसी मधला एमबीसी, ओबीसी मधला एमबीसी जो म्हणजे मोस्ट बॅकवर्ड क्लास, 25 एप्रिल 1948 लखनौचं भाषण आहे. तो वर्ग आणि अस्पृश्य वर्ग हे जर एक येत असतील राजकीय दृष्ट्या तर काही अशक्य नाही. तुम्हाला या देशाची सत्ता घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि त्यांनी सरळ म्हटलंय की आजच्या घडीला आम्ही आंतरजातीय विवाह व्हावेत किंवा आंतरजातीय भोजने व्हावेत याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड इन इंटर मॅरेजेस अँड इंटर डायनिंग. व्हॉट आय एम इंटरेस्टेड इन, इफ द एम्बेसीज अँड अनटचेबल्स कम टुगेदर, nobody can resist them from capturing power. त्यांना याच्यापासून कोणी रोखू शकत नाही. आमच्या साहित्यिकांनी, बुद्धिजीवींनी या समाजाला हा सल्ला द्यायला पाहिजे होता. अरे तिथून केलं असतं, आम्ही चुकत माकत गेलो असतो. त्यांच्यासारखे दिसण्याला आम्ही सम्रांत नसूही, परंतु जेव्हा आमच्याकडे ती जबाबदारी पत्करलीच असती तर चुकत माकत शिकत गेलो असतो आणि राज्य कसं चालत ते शिकलो असतो. पण आमच्यामध्ये न्यूनगंड भरण्यात आला. त्यांनी तर भरलंच. सत्ता चालवणं येऱ्या गवळ्याचं काम आहे का? ते बर्ट्रॉल्ड ब्रेकची एक कविता आहे, मला बरोबर आठवत नाही, कविता पाठ होत नाही, काय करावं. गोल राहिले. हे झालेलं आहे. पण हे सगळं ही टीका करत असताना सगळेच्या सगळेच असं करतात असं मला म्हणायचं नाही. मी अपवादांना स्मरून ह्या गोष्टी करत आहे, जाणीवपूर्वक आणि विवेकपूर्वक. अपवाद जरूर आहेत आणि जे अपवाद आहेत त्यांना याचं काही वाटण्याची गरजही नाही. मी समजा किती लोकांना नालायक म्हटलं तरी जे मुळात नालायक नाही ते कशाला म्हणतात स्वतःला म्हणणार नाही. ते समजून जातील की हा पठ्ठा बोलतोय खरा पण मला बघून बोलतो आहे.
तेव्हा बुद्धिजीवींनी ही जबाबदारी न स्वीकारल्याचा परिणाम आहे. त्यांनी सांगायला पाहिजे होतं, अरे कशाला झगडता तुम्ही, थोडासा आपल्या घरात डोकावून बघ, काही चांभारा तू आपल्या घरात डोकावून बघ. जाती असतात, बाकी भूत दैत्य वगैरे ह्या तर अंधश्रद्धा आहेत ज्या बटबटीतपणे दिसतात आपल्याला, आणि म्हणून त्याच्यावर बोलण्यासाठी एनजीओ निर्माण झाले आहेत. दारूबंदीसाठी एनजीओ, अंधश्रद्धा घालवण्यासाठी एनजीओ. एनजीओचं पीक आलाय आणि सगळे शेंडीधारी चालवतात, एरियल एंटेनावाले चालवतात सगळे. क्रांतिकारी. पण गरज आमची होती, आम्ही हे सांगायला पाहिजे होतं लोकांना की जातीमधलं जे भांडण आहे छद्म आहे. जाती हा एक मानसिक संस्कार आहे. जाती नावाची कुठली अशी रियालिटी नाही, कुठलंही वास्तव नाही. आणि त्यातल्याच भारताच्या संदर्भात किती भीषण आहे. तुम्ही अमेरिकेमध्ये एक निग्रो आणि एक युरोपियन वेगळा ओळखू शकाल, ओळखता येईल, आणि तरी ते जवळ येण्याच्या प्रक्रियेमध्ये लागलेले आहेत. भारतामधला तर जाती जातीमध्ये विभागलेला माणूस तसाही ओळखता येत नाही. तुम्ही इथल्या इथे जर एखादा कुणबी पोरगा, एखादा तेली पोरगा, एखादा महार पोरगा, एखादा चांभार पोरगा, अजून कोणी यांना जर इथे एका गडचिरोलीच्या चौकामध्ये नेऊन उभं केलं आणि एका तिरायताला बोलावलं आणि जर म्हटलं की ओळख यांच्या जाती, त्याच्या कपाळावर दरावून घाम येईल की काय भयानक प्रश्न विचारला. असा काही प्रश्न असू शकतो? आणि जो प्रश्नच नाही तो प्रश्न मात्र आपल्या आयुष्यामध्ये हजारो प्रश्न घोंगावतात. याची उकल साहित्यिकांनी, बुद्धिजीवींनी करायला पाहिजे होती. कालही केलेली नाही. बोलला गेला पण नेमकेपणाने बोलला गेला नाही. कुठेतरी तो मुद्दा काही साहित्यिकांच्या, लेखकांच्या लेखणीतून स्पर्शून गेला असेल, पण तो स्पष्टपणे मांडला गेला नाही. हे लोक कसे एक येतील याचं चिंतनच झालं नाही. म्हणून समान इंटरेस्ट असलेले जे लोक आहेत ते परस्परात भांडत राहिले. याचा फायदा या देशातील प्रस्थापितांना मिळाला. त्यांनी या संविधानाचा ताबा घेतला आणि या संविधानाचं खोबरं करून टाकलं. त्याला ते जबाबदार नाही, आणि म्हणून त्यांना संविधानिक नीतिमत्ता शिकवण्याची गरज नाही. त्यांना संविधानिक नीतिमत्तेचे पाठ बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच पाजले, कारण ते इतर कोणाला सांगू शकत नव्हते त्यावेळेला. कारण त्यांना अपरिहार्यपणे माहित होतं की अपरिहार्य आहे की हे संविधान त्यांच्या हातात जाईल. त्यांना दिसत होते. बाबासाहेबांना यामध्ये कधी स्वारस्य नव्हतं की आपण त्या चुट्टीवाल्यांना, ब्राह्मणांना या सगळ्या गोष्टी शिकवाव्या. ही वॉज नॉट इंटरेस्टेड एट ऑल. त्यांना सांगावं, त्यांच्याकडून अपेक्षा करावा, यामध्ये ते नव्हते. पण त्यांचा नाईलाज होता, कारण त्यांचा वर्ग तयार झालेला नव्हता. मग एवी तेवी हे शत्रूच्या हातात जात आहे. माझ्या प्रभावातून मी जर त्यांना, त्यातल्या किमान काही लोकांना सद्बुद्धी जर देऊ शकलो तर तो प्रयत्न करावा, म्हणून त्यांनी ते शिकवलेलं आहे. त्यांनी संविधानिक नीतिमत्ता त्यांना शिकवली बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी माना डोलवल्या, कारण बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे त्यांना पर्याय नव्हता. बाबासाहेब त्यांना निरुत्तर करत होते, आणि म्हणून त्यांच्या भाषणाला टाळे वाजवणं ही त्यांची अगतिकता होती. त्यांच्या भाषणापुढे माना डोलवणं ही त्यांची अगतिकता होती. बाबासाहेब बेचैन होते. ज्याला नाही सांगायचं त्याला नाईलाजाने सांगावं लागत आहे. हे ज्यांच्यासाठी करतो आहे तो समाज मात्र यासाठी अद्याप पात्र झालेला नाही, तो तयार झालेला नाही. ती जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या पश्चात, आपल्या काळातही आणि आपल्या पश्चातही बुद्धिजीवींची मानली. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की कोणत्याही देशाचा उद्धार त्या देशातील बुद्धिजीवी करतात. ते समाजाला मार्गदर्शन करतात आणि प्रसंगी समाजाचं नेतृत्व करतात. एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये, जाती भेद निर्मूलन या पुस्तकामध्ये पृष्ठ 95 वर, आता मी वाचलेल्या मधले 95 असेल, कुठे 94 झाला असेल, पृष्ठ बदलू शकतो, परंतु तुम्हाला ते त्यामध्ये गवसेल की त्यांनी बुद्धिजीवीवर ही एक प्रकारची जबाबदारी फिक्स केलेली आहे, जी आपण टाळली. हा 2000 या मुवमेंटची, जो ज्योतिबा फुले यांनी जी मुवमेंट सुरू केली त्याच्याशी वारंवार त्याची प्रतारणा झाली.
एकदा ज्योतिबा फुल्यांनी मुवमेंट सुरू केल्यानंतर खरं म्हणजे 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य सूर्य हा या देशातल्या दलित पीडित शोषितांच्या अंगणातच उगवायला पाहिजे, पण झालं नाही तसं. ज्योतिबाच्या बच्चानेच दगलबाजी केली. इतकी क्रांतिकारी चळवळ निर्माण झाली. त्या चळवळीचा नंतरचा पीक तुम्ही सत्यशोधिके लोकांचे एक एक पुस्तक पाहिलं, त्यांचे लेख पाहिले आणि त्यांची भाषणं पाहिली. केशवराव जेधे, दिनकरराव जवळकरच्या लेखणीला काही सीमा आहे असा जर विचार केला तर? मर्दांनो, नाके कापून घ्या. टिळकाला म्हणतो टडकटल्या. प्रबोधनकार ठाकरे हे आपले बाळ आहेत, सध्याचे बाळाचे बाप. ते केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार, ते म्हणतात ब्रह्मवांत्युत्पन्न. बाबासाहेबची लेखणी इतकी नाही घसरली. जे जास्त पोळलेले आणि तरीही त्यांची लेखणी इतकी नाही घसरली आणि तरी त्यांचा लढा समर्थ लढा होता. परंतु इतक्या प्रक्षोभक भाषेत बोलणारे लोक शेवटी बोलत एक राहिले आणि शेवटी केलं दुसरं. या देशामध्ये गांधीवाद्याची सत्ता निर्माण करण्यासाठी हेच कारणीभूत ठरले तथाकथित सत्यशोधक. इतिहासात त्यांनी एक फार मोठी चूक केलेली, अनेकांचा बळी देऊन ही चूक केलेली आहे. त्यांनी मानवताद्रोह केलेला आहे आणि त्या बदल्यात त्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली. त्या मोबदल्यात त्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली, आजही उपभोगत आहेत. त्यांच्यातल्या काही लोकांना थोडंफार भान येताना दिसत आहे, ती आनंदाची बाब आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातला मराठा आपल्याला कुणबी म्हणायला तयार होत नाही, अपमान वाटतो. मग इकडले आमचे कुणबी तिकडे जातात तेव्हा ते त्यांना मराठा म्हणून आपली आयडेंटिटी सांगावं लागते, तेव्हा त्यांना बरं वाटतं. परिस्थिती आहे, अर्थात हे बदलत आहे. आमचे गोविंदराव ब्राह्मणकर सारखे, अजून मामा देशमुखासारखे सगळे हे जी कार्यकर्ता विद्वान मंडळी तशा प्रकारचा प्रयत्न करतात. त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या मुवमेंटचा हा जो वर्ग आहे त्यांनी द्रोह केला. गांधीच्या फसव्या स्वरूपाला बळी पडले. त्यांना हे समजलंच नाही की गांधीवाद म्हणजे आधुनिक मनुवाद आहे. अशी काय अगतिकता होती, दलित साहित्यिकांची काय अगतिकता होती, ते का आपल्या समाजाला हे शिकवू शकले नाही की बाबासाहेब आंबेडकरने तुम्हाला म्हटलं की तुम्ही शासनकर्ती जमात बना. ते काय सांगत बसले, आधी धम्मक्रांती व्हावी लागते, त्यानंतर 200-300 वर्षानंतर राज्यक्रांती. कोण वाट पाहिलं बाबा? म्हणजे म्हणे बुद्धाची धम्मक्रांती झाली आणि त्याच्यानंतर 300 वर्षांनी सम्राट अशोकाचं राज्य आलं. काय वेडपटपणा आहे. आणि बुद्ध काय फकीर होता? अरे राजघरातला होता की नाही? मग आधी अंडा की आधी मुर्गी या वादाला काय अर्थ आहे? सिद्धार्थ गौतम बुद्ध राजघराण्यातील होते, त्यांचा विचार स्वीकारणारे बिंबिसार प्रसेनजीत हेही राजघराण्यातील होते. त्याच्यामुळे बुद्धाची क्रांती झाली, नंतर सम्राटाचं अशोकाचं राज्य निर्माण झालं या म्हणण्यात अर्थ नाहीये. नाग शिशुनाग वंशाचा इतिहास माहिती नाही आपल्याला, मौर्य वंशाचा इतिहास माहिती नाही. ती राजघराणी होती. नाग शिशुनाग घराण्यापासून आहे वारसा. त्याच्याही पलीकडे जर जाल लोकायतिक परंपरेमध्ये, ज्या परंपरेमधून बुद्ध एक महान पुरुष नंतरच्या काळात निर्माण झाले, लोकायतिक परंपरा. हरप्पा मोहनजोदडोची संस्कृती कोणती आहे? काय मला राज्य चालवण्याचा अनुभव नव्हता? तशी नगर आणि तशी व्यवस्था आज तरी कुठे निर्माण करू शकलो? तशी सुंदर शहरं, तशी संपूर्ण व्यवस्था आम्हाला आहे. ते आमच्याकडे शिक्षण व्यवस्था होती, आमच्याकडे राजकीय व्यवस्था होती, आमच्याकडे सामाजिक व्यवस्था होती, आमच्याकडे सगळ्या व्यवस्था होत्या. हा दुबळेपणा जो नंतरच्या काळात आलेला आहे, हा दुबळेपणा घालवण्याची जबाबदारी ज्या भान असलेल्या लोकांनी होती, तेच जर बेभान झाले, समाजाने पाहावं कुणाकडे. म्हणून काल तर साहित्यिकांची पिढी चुकली, म्हणजे बुद्धिजीवींची पिढी चुकली. आजही पूर्णपणे भानावर आलेली नाही. आजच्या साहित्यिकांनी संविधानिक नीतिमत्ता रुजवण्यासाठी नीतिमत्ता काय असते याची भारदस्त व्याख्या करत बसण्याची गरज नाही. स्वातंत्र्य संत बंधुत्वावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा त्यांना स्वतःच्या जीवनाचं भान येणं गरजेचं आहे. आम्ही लोकांच्या मध्ये हा प्रचार केला पाहिजे
ज्यांची गरज आहे त्यांना सांगितलं पाहिजे. आणि ज्यांना 2 बुक वाचता येतात त्यांना सांगून उपयोगाचं नाहीये. ते मिळवतात कुठून कुठून. ज्यांच्याकडे माध्यम नाही आहे त्यांच्यासाठी माध्यम निर्माण करणे. प्रबोधनाचं माध्यम आम्ही स्वीकारलं, साहित्यिकांनी स्वीकारलं प्रबोधनाचं माध्यम. वर्षामध्ये साहित्यिक 8-10 स्टेजवर वर्णी लावत असतील, किती प्रबोधन होईल. आणि त्यांनी कोणी आपल्याला बोलवेल न बोलवेल हा विचार न करता स्वतःच्या सामर्थ्याने एखादा असा आकृतीबंध निर्माण केला नाही गेला. त्यानं असं अभियान राबवलं साहित्यिकांनी. मला माहिती नाही, माझं वाचन जंगल का आदमी कदाचित वाचन मला माहिती नाही, पेपर फारसे वाचायला मिळत नाही. कोणी राबवलं असेल एखाद्या चुकत मागत एखाद्या साहित्यिकांनी मला माहिती नाही, पण माझ्या स्मरणात नाही. आमच्यासारखे फक्त 2 बुक वाचलेले थोडंफार ज्ञान असलेले लोक आम्ही गावात खेड्यापाड्यामध्ये फिरून जाती जमातीच्या लोकांच्या मध्ये जाऊन त्यांचा आपल्यावर अविश्वास असतानाही, ते आम्हाला पुरेसे समजून घेत नसतानाही